बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुस्लिम भाईचारा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। बहुजन समाज पार्टी आयोजित मुस्लिम भाईचारा संमेलन प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम भाईचारा प्रदेशक संयोजक रशीद सरदार यांच्या नेतृत्वाखाली उत्साहवर्धक वातावरणात संमेलन पार पडलं। दरम्यान डोंगरे यांनी आपल्या भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीतील मुस्लिमांचे योगदान विशेष करून विशद केलं। महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्यात फातिमा शेख यांचं सहकार्य विशद केलं। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्व धार्मिक अल्पसंख्याक SC, ST, OBC साठी केलेल्या तरतुदी यावेळी सांगितल्या। उत्तर प्रदेशात बसपानं सत्ताकाळात मुस्लिमांना दिलेलं प्रतिनिधित्व व समाजासाठी केलेल्या कामांची यादी वाचून दाखवण्यात आली। दरम्यान रशीद सरदार यांनी मुस्लिमांच्या समस्यांचं निवेदन राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्याकडे पोचवावी असं म्हणत ते निवेदन प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे दिलं। यावेळी प्रदेश प्रभारी रामचंद्र जाधव, प्रदेश महासचिव हुलगेश चलवादी, प्रदेश सचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले, प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, शहराध्यक्ष देवा उघडे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, जिल्हा महासचिव दीपक ताकतोडे, जिल्हा कार्यालय सचिव शीलवंत काळे, इरफान मैंदर्गी, मिनाज शेख, विठ्ठल आर्य नवरू, जालिंदर मुसलमान, दत्तात्रय वाघमारे, आसिफ इनामदार, रफिक पैलवान, बुगन इनामदार, ख्वाजा सौदागर, बाबा शेख, अत्तार सिकंदर शेख, कमाल नदाफ, इक्बाल शेख, शफी कुंडले याचबरोबर महेंद्र कांबळे, प्रमोद राऊत, सचिन तुळसे, सोनू गायकवाड, प्रकाश गायकवाड, आतिश वाघमारे, सौरव लोंढे तसंच बहुसंख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते।